नमस्कार. खेकड्याची भाजी कसं बनवायचं ते बघा. इथं आम्ही खेकडा आणलेले, त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे. जे पाय तोडावं लागतं, पाय म्हणजे एकदा धरलं तर सोडतच नाही असं असते. हे बघा अशा पद्धतीने असते. ते स्वच्छ करूनच आणलेलं आहे. आता थोडंफार अजून थोडं स्वच्छ करावं लागतं. अशा पद्धतीने सगळं घाण लागलेलं असते, सगळं असं स्वच्छ करून घ्यावं लागतं. असे स्वच्छ झालेले अजून 2-3 पाण्याने धुवून घ्यावं लागते. असे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी इथं खेकडा. त्याला आता फोडणी. हे बघा, अद्रक, कोथिंबीर, लसूण इथं पेस्ट करून घेतलेलं आहे मी इथं. तर लालसर भाजलं की थोडंसं हळद टाकून घ्यायचं. आता हे सगळं खेकडे आपण टाकून थोडंसं मीठ घालून घ्यायचं. इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी गरमच घ्यायचं, मग ह्याच्यात घालून घ्यायचं. ह्याला मिक्स करून घ्यायचं. असं तुम्ही कुकरमध्येच शिजवून घ्या हे, कारण पटकन शिजत नाही हे, त्याच्यामुळं कुकरमध्ये शिट्टी काढून घ्यायचं. ह्याला 3 ते 4 मी इथं शिट्ट्या काढून घे. मी इथं खोबरं गरम करते, भाजून घेते थोडंसं. आता लाल असं भाजलेलं आहे, हे काढून घ्यायमध्ये थोडंसं आहे ना तीळ टाकलेलं. तीळ पण असं लालसर भाजून घे. असं लालसर भाजलेलं आहे. हे तडतड उडायला लागले. जिरा आणि दालचिनी घातलेलं आहे. हे पण थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त करपू द्यायचं नाही. हे असं मिक्स करून ह्याला मिक्सरला. आता हे भाजी मी इथं 4 शिट्ट्या काढून घेतले होते. कुकर उघडून दाखवते. अशा पद्धतीने सूप आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, छान असं शिजून तयार झालं. पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. इथं 4 माप तेल घेते. इथं वाटण तयार केलेलं आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक असं सगळं पेस्ट करून घेतलेलं आहे. ते छान असं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकून असे मसाला वाटून घेतलेलं होतं, ते पण थोडं टाकून घ्यायचं ह्याच्यात. अशा पद्धत. आता ह्याच्यात थोडेसे सुके मसाले टाकायचे. लाल तिखट टाकायचं, काळं तिखट. इथं गरम मसाला घेतलेला मी इथं. अशा पद्धतीने हे मिक्स करून आता हे भाजी ह्याच्यात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. मग आहे ना ह्याला उकळायला ठेवायचं, म्हणजे कसं छान उकळलं की मऊ होते. खेकड्याची भाजी गुडघ्यासाठी आणि कमरेसाठी खूप चांगलं असते, त्याच्यामुळं हे रेसिपी नक्की ट्राय करा. थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, कारण पाणी टाकलेलं आहे आता सध्याला आपण. छान असं हे खेकड्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ह्याला आपण भाकरी बरोबर पण खाऊ शकतो, चपाती बरोबर पण. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.